और इसी के साथ मुकाबला जीता स्वर्गीय नारायण शेठ माली उमरोली। कॉन्ग्रॅच्युलेशन्स, वेल प्लेड बॉयज। यस मनोहर, आपण प्लेयर ऑफ द मॅच देतो आणि त्या अगोदर मी समीर दादांना विनंती करेन, गणेशजी कडू साहेब आमचे नगरसेवक, राजकीय क्षेत्रातील संपूर्ण पंचक्रोशीनं पनवेल तालुक्यानं एक नामांकित व्यक्तिमत्व, क्रिकेटची प्रचंड हाऊस, क्रिकेटचे चांगले समीक्षक समालोचक, अगदी आजही क्रिकेट तेवढंच चांगले खेळतात। नामदेव शेठ जमदाडे साहेब आमचे स्पोर्ट्स सायकलचे पुरस्कर्ते, माजी सरपंच वाकडी। तो इस मुकाबले का हीरो, इस मुकाबले का मैन ऑफ द मैच और निश्चित तौर पर प्रेम का यह अच्छा फैसला था। यदि अतुल मडवी रन नहीं बनाता तो बचाने के लिए कुछ भी नहीं थे, लेकिन सचिन ने वो रन बचाए थे, इसलिए इस मुकाबले के मैन ऑफ द मैच के हकदार ये दोनों खिलाड़ी। ये तो आइए अतुल मडवी और सचिन मडवी मैन ऑफ द मैच। और सचिन ने कहा है कि बिल्कुल अतुल को ये मिलेगी क्योंकि उसी ने रन बनाए थे। अतुल ने बनाए थे 27, उन्हीं के बदौलत बने थे 48, वो रन बचाए उमरोल टीम ने। वेल प्लेड अतुल, मैन ऑफ द मैच। तर गणेशजी कडू साहेब यांचा आम्ही आदर तिथे सन्मान करतोय। साहेब आपण इथे आलात, अध्यक्ष ट्रॉफीची आपण शोभा वाढवलीत, आपलं आम्ही मनापासून धन्यवाद देतो उपस्थित पाहुण्यांच्या वतीनं। गणेशजी कडू साहेब आपण थांबा, इकडेच थांबा आणि आपण देतो अतुल आणि सचिनला प्लेयर ऑफ द मॅच। बाकी मान्यवरांना विनंती करेन आणि या संघाचे पुरस्कर्ते स्वर्गीय शाहीर नारायण शेठ माळी आणि ज्याचे पुरस्कर्ते होते लेजंड क्रिकेटर आमचे उद्योजक महेंद्र माळी साहेब। आपण ड्रीम्स चायनीज हर्षल दत्तात्रय गवते यांच्याकडून देतो एनर्जी ड्रिंक आणि अध्यक्ष ट्रॉफीची आपण ही आकर्षक ट्रॉफी। अतुल जीपे द्यायचे 1500 रुपयाले, जीपे स्कॅनर किंवा जीपे नंबर बोला आपलं, या इकडे या। महेंद्रजी माळी यांच्या वतीनं आम्ही हे 11,000 देतोय आणि 11,000 हे ऑनलाईन आमच्यापर्यंत आलेत आणि ही ट्रान्सपरन्सी आम्ही दाखवतो। स्कॅनर द्या आम्हाला, दाखवू द्या लाईव्हला, कारण समालोचक जेव्हा घोषणा करतात आणि जी ट्रान्सपरन्सी आम्ही दाखवतो, कारण आम्ही बँकिंग क्षेत्रामध्ये काम करतो, नोकरी करतो। आणि हे प्राईज झालं होतं महेंद्रजी माळे यांच्या वतीनं 11,000 टाळ्या होत्या त्यांच्यासाठी, ते मॅच दूरवरून पाहतात। आणि बघा आम्ही 11,000चं हे महेंद्रजी माळे यांच्या वतीनं टीम उमरोलीला प्राईज आलेत आणि हे आम्ही पाहतो माऊली इव्हेंटतर्फे। आणि त्यानंतर अतुलसाठी आलेत, स्कॅनर द्यायचं आपण, अतुलसाठी आले होते हे 1500, ते सुद्धा आम्ही ऑनलाईन पाठवतोय 1500। अतुलसाठी 3 षटकारासाठी 1500। एकदा महेंद्रजी माळी यांच्यासाठी टाळ्या उद्या, स्वर्गीय शाहीर नारायण शेठ माळी यांच्या नावानं हा संघ 3 षटकार 1500, ऑल ट्रान्झॅक्शन डन। चला मॅचकडे वळतोय, टीम गुलसुंदे गणेशजी कडू साहेब अध्यक्ष ट्रॉफी। अगदी समीर दादांनी 10 दिवसामध्ये स्पर्धा ठेवली। बरेच प्रश्न आले होते जेव्हा आम्ही शॉर्ट मीटिंग घेतली होती, आयोजन होणार का, संघ एकत्र येणार का, मैदान बनणार का, बाकीची तयारी होणार का, बरेच प्रश्न मनामध्ये होते। मात्र समीर दादांकडे या गोष्टीचा अनुभव आहे आणि त्यांची 40+ विशेषतः नेरे 40+ सर्व मंडळी ज्यांचं नेहमी सहकार्य असतं, मग जितू 11 जवानमान नेरे असेल, 40+ नेरे असेल आणि या गावातील अनेक मंडळं असतील, शायनर ग्रुप यांचं विशेष सहकार्य असतं। आणि 10 विशेष आमचे सूरज दादा असतील आणि त्यांचा संपूर्ण शायनर ग्रुप 10, तर मी म्हणेन 10 दिवसाच्या आत आपण अध्यक्ष ट्रॉफी ही दमदार स्पर्धा, क्रिकेट रसिक आनंद घेतोय। 2 रात्रीमध्ये 40+ खेळणारे चंद्रकांतजी पोपेटा असतील, यांचं विशेष धन्यवाद। प्रकाश शेठ भगत 2 रात्रीमध्ये 40+च्या खेळाडूंना घरी जायची गरज नाही, जेवणाची सुद्धा व्यवस्था आहे। आणि नितीनजी जोशी साहेब ते पैठणीचा शोरूम इथे खुला करणार आहेत। आणि काय म्हणाल समीर दादांच्या या भव्य दिव्य स्पर्धेसाठी? फिल्डिंग टीमला विनंती करतो आपण फिल्डिंग लावून घ्या। सुंदर अध्यक्ष ट्रॉफी, काय म्हणाल समीर दादाबद्दल आणि आमच्या मॅनेजमेंटबद्दल? विशेष समीर पाटील यांचं खरंच मनापासून कौतुक करावं लागेल, कारण बाकीच्या ठिकाणी ट्रॉफीज बघितल्या तर आमदार चषक, नगरसेवक चषक, सरपंच चषक अशाच प्रकारचे चषक बघायला भेटतात, परंतु खऱ्या अर्थाने 40+ क्रिकेट जोपासण्यासाठी आणि जगवण्यासाठी, कारण हे जे 40+चं क्रिकेट आहे हे खेळणारी जी लोकं आहेत यांनी आयुष्यात मला वाटतं समीर आपण खूप क्रिकेट खेळलेलो आहोत, आजही आपण क्रिकेट खेळतोय आणि आपल्या सगळ्यांची इच्छा प्रामाणिक तीच आहे की याच्यापुढेही आपण वयाच्या 60 उलटेपर्यंत आपण क्रिकेट खेळत राहावं, जेणेकरून आपलं जे आरोग्य आहे ते नेहमी उत्तम आणि निरोगी राहील। हाच प्रामुख्याने
या 40+ क्रिकेट मागचा हेतू आहे आणि तो हेतू जपत असताना चंद्रकांत पोपेटा असतील, संजय पाटील असतील, समीर तुम्ही आहात, जोशी साहेब आहेत, आमचे नाना पुरुषोत्तम भुजबळ आहेत. कारण आम्हाला जी प्रेरणा मिळाली आहे ती नक्कीच नानांकडनं मिळाली आहे. बापदेव क्रिकेट क्लब, क्रिकेट पोदी या संघाकडनं खेळत असताना नानांनी ज्या प्रकारे तो संघ, आमच्या गावकीचा संघ आजपर्यंत जिवंत ठेवला आणि त्याच्यानंतर त्यांचेच पुतणे आमचे गणेश भुजबळ उर्फ बाबू भुजबळ हा ते आत्ता आमचा बापदेव क्रिकेट संघ चालवत आहेत. 40+च्या बाबतीत सांगायचं झालं, अध्यक्ष म्हणून ज्यांची आपण एकमताने निवड केली ते संजय पाटील. या संजय पाटील साहेबांच्या बाबतीत सांगायचं झालं तर मानगरला अत्यंत, मी तर क्रिकेट वेडाच म्हणेल, आणि समीरजी आपण ते बरोबर हेरलेलं आहे. खरंच तुमचं कौतुक करावं लागेल की अशा प्रकारे अध्यक्षीय ट्रॉफी साजरी करून आपण संजय पाटलांना जो बहुमान दिला आहे. कारण आपण बघितलं आहे, आम्ही बऱ्याच वेळा लेदर क्रिकेटचेही आमचे सगळे ऑप्शन्स हे संजय पाटील यांच्या मानगरच्या त्यांच्या त्या छाया रिसॉर्टमध्ये असतात. कोणत्याही प्रकारचं मानधन संजय पाटलांनी आजपर्यंत आमच्याकडनं घेतलं नाही. मग रोटरीचा कार्यक्रम असू दे, JMM, TIPL अशा प्रकारच्या वेगवेगळ्या ज्या मॅचेस आम्ही लेदर क्रिकेटच्या भरवल्या त्याच्यासाठी देखील संजय पाटलांनी मोठं योगदान दिलं आणि क्रिकेटचं योगदान त्यांचं या पनवेल तालुक्यामध्ये नाही तर रायगडमध्ये विसरता येणार नाही अशाच प्रकारचं आहे. आत्ताच त्यांनी नव्याने आपलं ग्राउंड तयार केलं आहे, आत्ताच त्या नाईट मॅचेस झाल्या आणि आवर्जून त्यांनी आपल्या सगळ्यांना जे लेजंड प्लेयर्स आहेत त्या सगळ्यांना बोलवलं होतं. मीही स्वतः तिथे गेलो होतो. एक चांगली सोय आपल्या क्रिकेटर्ससाठी त्यांनी केलेली आहे. येणाऱ्या रायगडमधील पनवेल तालुक्यामधील जे 40+च्या वरचे तर आहेतच, पण त्याच्या आधी ज्यांचं भवितव्य आहे, कारण याच्या आधीचं क्रिकेट होतं ते खूप सोपं, साधं आणि अत्यंत गरिबीतलं क्रिकेट होतं. जे मी खेळलो आहे, तुम्ही खेळलं आहे, चंद्रकांत खेळले आहेत, जोशी साहेब खेळले आहेत. पण आजचं क्रिकेट हे श्रीमंतांचं क्रिकेट झालेलं आहे. त्यामुळे क्रिकेटला म्हणजे टेनिस क्रिकेटला एक चांगले दिवस या इथे प्राप्त झालेले आहेत. जवळजवळ खेळाडू दिवसागणिक, अगदी आपण म्हटलं तर सीझनमध्ये चांगलं पॅकेज मिळवतं अशा प्रकारची पॅकेजेस मला कालच विशाल जितेकर भेटले होते. त्यांनी सांगितलं की एक खेळाडू आहे तो कदाचित 20-20, 25-25, 50-50 लाख देखील जे स्टार खेळाडू आहेत आपल्या पनवेल तालुक्यातले ते मिळवतात. वेगवेगळ्या प्रकारच्या प्राइजेस. मला वाटतं आपल्याला चंद कधी सायकलही बक्षीस मिळाली नव्हती, कारण कोणी बक्षीस ठेवलं नव्हतं. प्राईज असायचं 1000, 2000, 11,000 म्हणजे खूप मोठं प्राईज असायचं. आजच्या डेटला ती प्राइजेस 1 लाखाच्या घरात गेलेली आहेत. होतकरू क्रिकेट खेळाडूंना हे जे कॉमेंटेटर्स भेटतात, कारण या कॉमेंटेटर्सनं खरंच जितकं कौतुक करावं तितकं थोडं आहे. डोळ्यात तेल घालून इथे प्रत्येक प्रसंग आहे तो बघायचा आणि त्यांची जी शैली आहे त्याच्यामुळे प्लेयर्सना जो मान मिळतो, बहुमान मिळतो आतमध्ये खेळत असताना. त्यामुळे प्रत्येक खेळाडूला एक चांगलं क्रिकेट खेळण्याची जी उर्मी मिळते त्याच्यात विशेष हे जे आपण लाईव्ह करतो या लाईव्हचं देखील विशेष आहे. भले इथे स्टेडियमवरती लोक नसतात, पण मला वाटतं आज जी लाईव्ह आहे या लाईव्हमध्ये कमीत कमी 700-800 हजार लोक हे लाईव्हमध्ये आपला हा जो क्रिकेटचे सामने आहेत समीर भाऊ हे बघत असतात. पुन्हा एकदा समीर पाटीलजी, आपण हा जो उपक्रम राबवल्यात हा उपक्रम असाच सतत नित्यनेमाने चालू राहावं अशाच प्रकारची या इथे ईश्वराचरणी, गणपतीचरणी प्रार्थना करतो. आपल्या सगळ्या 40+च्या खेळाडूंना उत्तम निरोगी आयुष्य देवा अशी आई जगदंबेचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. तर गणेशजी कडू साहेब यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. सुंदर मार्गदर्शन त्यांनी केलं सर्वांना. अध्यक्ष ट्रॉफीमध्ये साहेब आपण दिलेल्या अमूल्य वेळाबद्दल आम्ही धन्यवाद देतोय. आणखीन एक ट्रान्झॅक्शन साहेबांच्या समवेत आम्ही करतोय जे संजय पाटील आहेत काळुंद्रेचे आणि त्यांनी उमरोली संघाला 5,000 रुपये लावले होते आणि टोटल गणेशजी कडू साहेब 16,000 रुपये त्या उमरोली संघाला मिळालेत. सामना जिंकल्याबद्दल स्वर्गीय नारायण शेटमाळी शाहीर यांच्या वतीनं जे प्राईज मिळालेत आणि तब्बल आम्ही आणखीन एक 5,000चं ट्रान्झॅक्शन महेंद्रजी माळी यांचे सहकारी मित्र ज्यांच्या वतीनं हे प्राईज आणि आम्ही त्या टीममेट्सना दिले. धन्यवाद. चला मॅचकडे वळतोय पुन्हा एकदा. तर सर्व पाहुण्यांना विनंती करेन का आपण आसन ग्रहण करावं. 40+ची सर्व मंडळी, प्रकाश शेठ असतील आमचे अन्नदाते, नामदेव शेठ जमदाडे,